शंकरराव नमस्कार, मी मोनिका. आता तुमचा मेहेंदळे परिवाराशी इतका जुना परिचय आहे म्हणल्यावर नक्कीच तुम्ही अनुभवी आहात. पण आता तुम्ही हा जो काही मुद्दा मांडलात ना, त्याबद्दलची प्रॅक्टिकॅलिटी मी तुम्हाला जरा समजावून सांगते. ज्या प्रोजेक्टबद्दल तुम्ही बोलताय त्याचं प्रोडक्शन गेल्या 5 वर्षांपासून थांबलेलं आहे. त्याची रॉ मटेरियल सप्लाय चेन तुटलेली आहे. म्हणजे आपण ज्या गावांमधून रॉ सप्लाय घ्यायचो ना, ती गावं आणि तिथले शेतकरी आता वेगळ्या कंपनींशी जोडलेले आहेत. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली लोक पण आता विसरले त्या ब्रँडला. त्यामुळे तुम्ही जे काही म्हणताय ना, ते खरं तर इम्पॉसिबल आहे. या कोण? मी मोनिका, ॲक्च्युली शी वॉन्ट्स टू टेल यू. कसं झालंय, आता तो ब्रँड बंद होऊन 5 वर्ष झाले. त्याला कुठेही रिकॉल व्हॅल्यू नाही आहे, एक्झिस्टन्सच नाही आहे मार्केटमध्ये. शेल्फ मिळणार नाही, डिस्ट्रीब्युटर आपल्याला मिळणार नाही, मग काय उपयोग आहे? आणि कसं झालं आहे, डोमेस्टिक प्रॉडक्ट्स पण आली आहेत, हर्बल आणि फॉरेनचे पण प्रॉडक्ट्स येतात. त्यामुळे मला असं वाटतं इट्स अ डेड डील. म्हणजे तुम्ही एवढी मोठी अमाऊंट जर इन्व्हेस्ट करणार असाल तर त्याच्यातनं काहीतरी तुम्हाला बेनिफिट व्हायला पाहिजे ना. अदरवाईज इन्व्हेस्टमेंट करून काय फायदा आहे, हो की नाही? राजकुमारजी, तुमचा मार्केट सर्वे कच्चा दिसतोय. काय म्हणायचं तुम्हाला? लोक आजही सावली हर्बलच्या गुणवत्तेची आठवण काढतायत. मी हवेत बोलत नाहीये, पूर्ण सर्वे करून लोकांची मतं घेऊन मी इथे आलेलो आहे. एनिवे, तिलोत्तमाजी, तुम्ही ह्या कंपनीच्या मालकीण आहात. तुमचं काय मत आहे? म्हणजे सगळी इन्व्हेस्टमेंट मी करतोय, रिस्क माझी आहे, तरीही तुमची याला हरकत असेल? नाही, खरं तर या प्रोजेक्टमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता, माझी काहीच हरकत नाही आहे. उलट काय उलट? तुम्ही काय बोलताय? हे बोलले आणि तुम्ही त्याच्यावर विचार तरी केलात का? हा, एवढा मोठा लोड आपण कसा मॅनेज करणार? मॅन पॉवर कुठे? हा, आपली जुनी माणसं सोडून गेलेत आणि नवीन माणसं आणायला, त्यांना ट्रेन करायला आपल्याकडे वेळ नाहीये. मोनिका, त्यामुळे मी काय म्हणते, आमचं जे काही सुरळीत चालू आहे, जरा बरं चालू आहे, त्यात हे नवीन काहीतरी आणून कशाला उगाच प्रॉब्लेम क्रिएट करायचा ना. त्यामुळे तुम्ही हे प्लीज आता ड्रॉप करा. तिलोत्तमाजी, हा संपूर्ण प्रोजेक्ट रिपोर्ट आहे. ह्यात प्रत्येक टेक्निकल गोष्टीचं उत्तर आहे. माझी इच्छा आहे की तुम्ही हा रिपोर्ट सारंगला दाखवावा, कारण त्यांनी हे वेंचर शून्यातून उभं केलं होतं आणि त्यालाच त्यातल्या शब्दांची आणि आकड्यांची किंमत बरोबर कळेल. शंकरराव जी, हे बघा, तुम्ही कुठल्या जगात जगताय नक्की? हा, नाही, खरं तर तुमची चूक नाहीच आहे. तुम्ही इतक्या वर्षांनी इथे आलात म्हणल्यावर तुम्हाला आत्ताचे अपडेट्स माहीत नसतील ना, पण मी देते. सारंग आता या कंपनीत काम नाही करत. म्हणजे तो कंपनीचा पार्ट आहे, पण तो समाजसेवेत जास्त बिझी असतो. त्यामुळे बिझनेस रिलेटेड डिसिजन्स आता तो नाही घेत. पण सगळे बिझनेस रिलेटेड, फायनान्शियली, स्ट्रॅटेजिक सगळे डिसिजन्स राजकुमार घेतात. तुमचं जे काही डाऊट्स असतील तुम्ही प्लीज राजकुमारांशी बोलून घ्या. मोनिका, मला सगळंच माहिती आहे मोनिकाजी. इकडे निर्णय कोण घेतं, कोणाच्या निर्णयांची अंमलबजावणी होते. या रूपम कंपनीशी आणि इथल्या माणसांशी माझं खूप जुनं नातं आहे, तेही तुम्ही इथे यायच्या खूप आधीपासूनचं. आणि म्हणूनच मी तुमच्याशी नाही, तिलोत्तमाजींशी बोलतोय. हे बघा शंकरराव जी, हे बघा, तुम्ही हे जे काही वागतायत ते खूप चुकीचं आहे. तुम्ही माझा इन्सल्ट करताय. तुम्ही अशा प्रकारे माझा इन्सल्ट नाही करू शकत. मी पण या कंपनीची मेंबर आहे, लक्षात ठेवा प्लीज. पण मी मेंबरशी का बोलायचं? हा, शंकररावजी, ती फक्त मेंबर नाहीये, माझी सून आहे. मेहेंदळे घराण्याची सून आहे ती. ठीक आहे तिलोत्तमाजी, मी रिपोर्ट इथेच ठेवतोय. तुम्ही ते सारंगला दाखवा आणि त्याचा जो काही फीडबॅक येईल तो मला कळवा तुम्ही. डेफिनेटली. आणि थँक्यू सो मच, तुम्ही आमच्या कंपनीमध्ये इन्व्हेस्ट करायला एवढा इंटरेस्ट दाखवलात. हे सारंगला दाखवते, आम्ही सुद्धा विचार करतो आणि तुम्हाला काय ते कळवतो. आणि हो,
ह्या प्रोजेक्ट संदर्भात मी फक्त तुमच्याशी आणि सारंगशीच बोलेन. ओके, येतो मी. थँक्यू. आई मी काय म्हणतो, आई 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 ऐक ना. हां, शांत राहतो. पण वेळ फुकट जातोय असं नाही वाटत आहे तुला? सावली हर्बल आपल्याला नकोच आहे ना. ती कशाला पुन्हा रिवाईव्ह करायचं आपण? वी आर वेस्टिंग अवर टाइम. तो चॅप्टर आपल्यासाठी संपलाय. शेल्फ आहे. आई आई मला एक सांगा, तुम्हाला पुन्हा एकदा त्या सावलीची सावली आपल्या घरावर हवी आहे का? ऑलरेडी त्या मुलीमुळे आपल्या घरातल्यांचं अर्ध आयुष्य वेस्ट झालंय. पुन्हा एकदा ते सगळं कशाला फेस करायचंय आपण? मला तर ना ह्या सगळ्याचा विचार करूनच टेन्शन येतंय. ते सावली हे नाव ते ना पनवती, आपल्या घरासाठी पनवती. ती परत येणार आहे. अंबाबाईचा तसा कौलच आहे. ती पुन्हा तुझ्या उंबरठ्यावर उभी ठाकणार आहे. या ऊन सावलीच्या खेळाची खरी राणी, जिला तू तुझ्या कुळाचं दुर्भाग्य समजलीस, या घराचा श्राप समजलीस, तीच तुझं भाग्य बनून पुन्हा तुझ्या उंबरठ्यात उभी ठाकणार आहे. नाही, त्या सावलीची सावली सुद्धा माझ्या घरावर किंवा माझ्या कंपनीवर मी अजिबात पडून देणार नाही. शक्यच नाहीये. पण हे प्रोजेक्ट करायला काहीच हरकत नाहीये. रिपोर्ट्स खूप स्ट्रॉंग आहेत. हं. या प्रोजेक्टचा जर का माझ्या कंपनीला फायदा होणार असेल ना, तर हे प्रोजेक्ट मी नक्की करणार. पण सावली हे नाव बदलून. हा, म्हातारे डोक्यावर पडली. हा, या बाईला पैशांची हाव सुटलीये आणि तो जो फ्युचर सांगणारा माणूस होता ना, त्या बाबामुळे तर ही खूप घाबरली आहे. कारण त्यांनी सांगितलं होतं सावली परत येणार आहे. ऐकतेस का जरा मी काय म्हणतो ते? शुभ्रा हर्बल. आपल्या मुलीचं नाव नवीन प्रोडक्टला तुला हेच हवं होतं ना. शुभ्रा सनस्क्रीन नाही झालं, मग शुभ्रा हर्बल. आई काय म्हणाली, प्रोजेक्ट करायचा पण नाव वेगळं पाहिजे. तू जरा मूर्ख आहेस. आज इथे येताना डोकं घरातच गहाण ठेवून आलंस की काय? हा, अरे त्या दिवशी सारंगने किती मोठा राडा केला होता हे विसरलायस का तू? हा, तेव्हा तर फक्त सावली हे नाव बदलण्याचा टॉपिक होता. राज, आता कंपनीचं अस्तित्व त्याचा प्रश्न आहे. तुला कळतंय? इथे आपण सावलीचं अस्तित्व कम्प्लिटली पुसण्याचा प्रयत्न करतोय आणि आता नवीन प्रॉब्लेम येऊन थांबला आपल्या समोर. लवकरात लवकर काहीतरी करावं लागणार आहे. मी हे सगळं नाही होऊन देणार. मी काय म्हणतो, एवढं टेन्शनच घ्यायचं नाही सारंगचं. हे सगळं ना गुपचूप करून टाकायचं आपण आणि सारंगला झालं.